आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात संविधान संरक्षण समितीने पोलीस दलाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आवाज उठवला आहे. समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालकांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या माध्यमातून देण्यात आले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हिताच्या 11 महत्त्वाच्या मागण्या या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत. महसूल विभागाप्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 8 तासांची ड्युटी निश्चित करावी असा आग्रह धरण्यात आला आहे. साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्ट्यांचा लाभ मिळावा अशी ही मागणी करण्यात आली. अतिरिक्त कामासाठी स्वतंत्र मोबदला देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 0% व्याजदराने घरकर्ज उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास मोठ्या रकमेचे विमा संरक्षण मिळावे अशी मागणी आहे. पोलीस कल्याण निधी अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाच्या विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. पोलीस दलावर वाढणारा मानसिक ताण चिंतेचा विषय असल्याने समितीचे म्हणणे आहे. अनियमित जीवनशैली आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. वाढत्या आत्महत्यांच्या घटनांबाबतही समितीने चिंता व्यक्त केली आहे. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षिततेचा कणा असल्याने समितीचे अधोरेखित केले. त्यांच्या समस्या सोडविण्यास शासनाने प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. राजकीय हस्तक्षेपमुक्त वातावरणात पोलीस कर्मचाऱ्यांना काम करता यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची व्यवस्था निर्माण करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मागण्यांचा शासनाने सकारात्मक आणि सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे समितीने म्हटले आहे. यावेळी संविधान संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष हरिश्चंद्र लोंढे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस दलाच्या कल्याणासाठी केलेल्या या मागण्यांकडे आता शासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे. माननीय पोलीस नवनियुक्त पोलीस अधीक्षक माननीय विशाल आनंद साहेब यांची स्नेह भेट घेण्यासाठी उपस्थित असून त्याबरोबर आम्ही धुळे जिल्ह्याच्या ज्या समस्या आहेत कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत तेही एक चर्चा करणार आहोत. तसेच यासोबत स्नेहभेटीच्या सोबतच पोलीस दलाच्या बाबतीत जनतेमध्ये अशी प्रतिमा आहे, पोलीस म्हटलं की भ्रष्टाचारी व्यक्ती, परंतु त्यामागील त्याच्या समस्या कोणीच जाणून घेत नाही. आजच्या स्थितीला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात महिना अखेर 5,000 रुपये सुद्धा नसतात. भ्रष्टाचाराचं मुख्य कारण जर असेल तर त्याला मिळणारं तुटपुंजे वेतन. जर वेतन समाधानकारक असला तर कुठलाही व्यक्ती हा गैरमार्गाला जाणार नाही. पोलीस जर नसतील तर एक सर्व खाते जर बंद पडले तर त्याचा जनतेवर काही परिणाम होणार नाही 8 दिवस, परंतु पोलीस दल जरी 1 दिवस जरी बंद झालं तर त्याचा सर्वसामान्य जनतेवर खूप त्याचा परिणाम होणार आहे. कायदा सुव्यवस्था बिघडणार आहे, माणसाला जीवन जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे. आम्ही सामाजिक जीवन जगत असताना त्यांच्या समस्या ह्या अत्यंत जवळून पाहिलेल्या आहेत. म्हणून त्यांच्या समस्या, अडचणी, वेतन, भत्ते, पगार, कामाचे तास, कल्याण योजना, परिवारातील आजारपण, तसेच त्यांच्यावर मिळणारे तुटपुंचे जे शनिवार रविवार हे जे पगाराचे जनरल सुट्टे असतात याचे वेतन मिळत नाही, अशा अनेक समस्या आहेत. त्यांचे कर्तव्यावर मृत्यू झाल्यास त्यांना कमीत कमी 2 कोटी ते 5 कोटीपर्यंत विमा काढणे, विना व्याज गृहकर्ज 60 लाखपर्यंत मंजूर करणे, अशा विविध समस्यांच्या बाबतीत. तसेच त्यांच्या पोलीस पाल्यांना पूर्वी 10% आरक्षण होते, शासनाने ते बंद केले. ते पूर्ववत चालू करून 20% भरतीमध्ये आरक्षण देणे